फ्रेंड्स. फ्रेंड्स, आपल्याला सिनेमांमधल्या कलाकारांमध्ये एक गोष्ट फारच कॉमन बघायला मिळते. ती म्हणजे रंगभूमीवर एंट्री आणि मग मालिका आणि त्यानंतर सिनेमा. पण या प्रवासात सगळेच जण इतके बिझी होतात आणि मग शेवटी सगळ्या ठिकाणी आयुष्यात पुन्हा रंगभूमीवर काम करायला मिळालं तर मी नक्की करेन असं सांगत फिरतात. पण मी आज तुम्हाला एका अशा अभिनेत्याला भेटायला घेऊन जाणार आहे ज्याने त्याच्या रंगमंचाच्या आवडीखातर पुन्हा एकदा आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून स्टेजवर एंट्री घेतली आहे. रंगभूमीशी असलेलं नातं टिकवण्यासाठी आणि त्याला नवीन उजाळा देण्यासाठी भरत जाधव बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्या ढॅन्टे डॅन या नाटकात काम करताना दिसणार आहे. मेला तुम्ही सुखाने जगा ना वर, का त्रास घेताय? त्रास द्यायला आईला पाठवलंच वर, आता इथे काय सुखाने? वेल, तो या नाटकात फक्त काम करत नाहीये तर हे नाटक त्याने स्वतः प्रोड्यूस सुद्धा केलंय आणि हा त्याच्या नाटकाचा 10वा प्रयोग होता. पण प्रयोग नाटकाचा जरी असला तरी यामध्ये आणखी एक विशेष गोष्ट होती. ती विशेष गोष्ट म्हणजे हा प्रयोग एका सोशल कॉजसाठी अरेंज करण्यात आला होता. काय होता हा सोशल कॉज आपण थेट भरतलाच विचारूयात. केदारचं नाटक हे मी एका शब्दात सांगेन की व्यायामशाळा असते. लोकांना फुल एंटरटेन करणारं तो प्रकार आणतो लोकांसमोर आणि नुसतंच एंटरटेन नाही तर त्या कलाकारांवर मोठी जबाबदारी देतो की नुसतंच एक छोटं 4 वाक्य बोलले शांत बसले असले तर कुठलंच नाटक नसते. त्यात गेम असतो वेगळा. तो गेम एन्जॉय करणं अरे कलाकार त्यासोबत असतील तर ॲज अ कलाकारून आम्ही पण सॅटिस्फाय असतो आणि ॲज अ डिरेक्टर तो पण सॅटिस्फाय असतो. त्यामुळे केदारची सगळीच नाटकं तुम्ही जर पाहिली असेल आधीपासून एक काही ना काही वेगळी गणित असतात. एक गिमिक असतं त्यात आणि ती गिमिक वर्कआउट होतं आणि एनर्जेटिक असतात. त्यामुळे मला बरं वाटतं. खरं तर मी गेल्या वर्षी त्यांनी असंच कार्यक्रम की आमचं सैरेसही नाटक घेतलं होतं तेव्हा आम्हाला त्याचा तो उपक्रम आवडला होता आणि जेव्हा ह्या वर्षी करायचं ठरलं तेव्हा माझ्या नाटकात तालमी सुरू होत्या आणि बंधूंनी डायरेक्ट नाटक बघितलं पण नाही दादा मला हेच करायचं नाटक. तर मी तिथे व्यवहारही करू शकलो नाही आणि करणार पण आहे त्याच्या बाबतीत जे आधी नव्हतं कधी केलं आताही नाही आहे. पण मला फार आनंद वाटतो की तू ह्या नाटकाच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार करत होता. आणि नंबर 2 आज हाऊसफुल ज्या रसिक प्रेक्षकांनी हाऊसफुल दाद दिली आहे ह्याच्यामागे बंधूचं प्रेम आहेच, बंधूवरचं प्रेम आहे. आणि मी म्हणतो की बरं झालं एखाद्या हाऊसफुल आहे की जास्तीत जास्त पैसा ह्या नाटकाद्वारे तो ज्या उपक्रमासाठी वापरतोय तो जातोय याचा आनंद रसिक प्रेक्षकांना आणि मला दोघांनाही आहे. भरतला सोबत घेऊन हे सामाजिक कार्य उभं केलंय मराठी इंडस्ट्रीतले वेल नोन हेअर ड्रेसर बंधू चव्हाण यांनी. त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत आमच्याकडे व्यक्त केलं. खूप मस्त वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी करून. आपलं काम सोडून इतरही गोष्टी काही कराव्यात असं माझा कायम हट्टास असतो. आणि भरत, केदार, अंकुश किंवा ही सगळी मंडळी माझे फ्रेंड आहेत खूप छान. तर सगळ्याच गोष्टींनी मला खूप छान सपोर्ट देतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मोठ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागते माणसांना आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी सहज होतात. तर मला वाटतं मग त्याचा फायदा आपल्यासाठी आपण का नाही घ्यायचा ना, आपल्या गाववाल्यांसाठी आपण का नाही घ्यायचा. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत. आपलं काम तर प्रोफेशन आहेच, म्हणजे हेअरस्टायलिंग हा माझं बेस आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपली काहीतरी वेगळी जबाबदारी असते आणि त्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. याचसाठी इथे इंडस्ट्रीतल्या काही खास पाहुण्यांनी सुद्धा हजेरी लावली होती आणि त्यांनी सुद्धा या सोशल कॉजला पूर्ण सपोर्ट केला. बंधूबद्दल तर मी एवढंच म्हणणार की त्याचं कौतुक खूप आहे आणि माझ्याकडे शब्द कमी आहेत. आणि त्यानं ह्याच्या आधी हे असं कार्यक्रम गेल्या वर्षी केलं होतं, सही रे सही नाटक केलं होतं आणि मला खूप आवडलं होतं. ह्यावेळी त्यानं मला बोलवलं. मी म्हटलं की मी नक्कीच येईन, काही काम असेल तर मी वेळ नक्कीच काढेन. आणि खूप छान करतो आहे आणि माझी त्याला खूप खूप शुभेच्छा आहेत की प्रत्येक वर्षी तो असंच काम करू दे, असंच लोकांना मदत करू दे, लोकांना मदत त्याची मिळू दे. मी एवढीच इच्छा आहे माझी.
अशा प्रकारे या नाटकाचा हा प्रयोग घडला आणि आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ समाजकार्यासाठी लावण्याचा भरतचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला. हे होते आत्तापर्यंतचे फिल्मी अपडेट्स. पण आणखी बरेच अपडेट्स अजून बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा फिल्मी गप्पा.